प्रेम माणसाला आंधळ नाही तर अक्षरशः वेडं बनवतं. पुण्यात आत्ता अशी एक घटना घडली की ज्याच्यामधला लव्ह ट्रायंगल एस्टॅब्लिश झाला. मुद्दा फक्त तिथपर्यंत बरं येत नाही, त्याच्या पुढे मध्य प्रदेशातून पुण्यात शिफ्ट झालेले हे जे काय कपल होतं याच्यामध्ये परत तिचा एक्स बॉयफ्रेंड आला आणि तू माझी नाही तर कोणाचीच होऊ शकत नाही असं म्हणत शेवटी काय घडलं, शेवटी तिचा बॉयफ्रेंड ज्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये आता आहे अर्थात आणि ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे, हे दोघं जात असताना एका ठिकाणी हा तिचा एक्स बॉयफ्रेंड आला आणि थेट अंगावरती ऍसिड ओतला आणि परत म्हटला की जर तू माझी नाही झाली तर मी तुला कोणाची सोडणार नाही. म्हणून मी म्हटलं की काय फक्त आंधळेपणाचा मुद्दा नाही, माणूस वेडा होऊन जातो. या प्रकरणाची जेव्हा FIR हाती लागली तेव्हा आणखी काही गोष्टी समोर आल्या आणि मग एक एक तपशील यातले उलगडत जाते. नमस्कार, मी ओमकार आणि आपल्या पुणे मेट्रो या पुणे सेंट्रिक पुण्यातल्या काही महत्वाच्या घटनांसंदर्भातला जो आपला रोजचा रात्री 10चा कार्यक्रम आहे त्या सगळ्यामध्ये तुमचं स्वागत. 1 बाय 1 FIR मध्ये तुम्हाला गोष्टी कळत जातील. सिलसिला सुरू सगळा मध्य प्रदेश पासून होतो, कारण आत्ता ही मुलगी ज्याच्यासोबत राहते, ज्याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे, त्याच्या आधीचा हा म्हणजे तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे, जो तिकडून इथपर्यंत कसा आला आणि काय झाले आपण समजून घेऊ. अर्थात तिची आयडेंटिटी मला डिस्क्लोज करता येणार नाही, पण जो आरोपी आहे त्याचं नाव आपण आता घेऊ शकतो. ती म्हणते की मी मध्य प्रदेशची तिकडे मुळगावी राहते आणि तिकडे MP मध्ये तिचं मूळगाव पण आहे. साधारण 2021 ते 25 दरम्यान ती या श्रीराम नावाच्या माणसाला भेटली आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. हे मुलगी याच्यामध्ये ऍक्सेप्ट करते. आता इतकंच नाही फक्त, मग ती म्हणते की 2025 नंतर आमचे साधारण एक किरकोळ कारणावरून भांडणं होऊ लागली. भांडणं झाल्यानंतर मग त्यानंतर आम्ही सेपरेट होण्याचा निर्णय घेतला. मग मी लांब राहायला गेले, त्यानंतर करिअरचा पण इश्यू होता म्हणून मग मी शिफ्ट झाले. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा तो माझा वारंवार पाठलाग करायचा आणि मला त्रासही देत होता आणि त्याच्या विरोधात मी मध्य प्रदेशमध्येच त्यामुळे एक FIR दाखल याच्या आधी केली होती की वारंवार मला त्रास देत आहे. पण ती FIR दाखल केल्यानंतर मात्र तो माझ्यावरती चिडून होता आणि तू माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही असं तो फोनवरून वगैरे मला म्हणायचा. मी त्याला ब्लॉक पण केलं होतं, पण तो या ना त्या नंबरवर वगैरे फोन करायचा. आता ती म्हणते मग त्यानंतर 2025 मध्ये माझी आणि आणखी एक MP मध्ये एक मुलगा आहे, त्या आमच्या दोघांची ओळख झाली. बरं, ही मंडळी हॉटेलमध्ये काम करतात, ते दोघं जण तर शेफ आहेत, ठीक आहे. आमची त्यानंतर ओळख झाली आणि मग त्यानंतर मी निर्णय असा घेतला, आम्ही दोघं परत प्रेमात पडलो. त्यानंतर मग प्रेमात पडल्यास त्याला कळलं तेव्हा तो पाठलाग करायचा. पण नंतर असं 2026 मध्ये आम्ही निर्णय घेतला, आम्ही मध्य प्रदेश सोडलं आणि त्यानंतर आम्ही दोघंही पुण्यात आलो. पुण्यात आम्ही दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहोत आणि एकत्र राहतो आणि त्यानंतर आम्ही एका XYZ हॉटेलमध्ये रेस्टॉरंट बार आहे, तिथे आम्ही दोघं काम करतो. हे झाल्यानंतर जसं त्या श्रीरामला हे सगळ्याची माहिती इकडून तिकडून त्याने कुठून काढली असेल त्याला कळली, तो सारखा फोनद्वारे पण मेसेज करायचा आणि मला म्हणायचा की मी काय तुला सोडणार नाहीये आणि तू अशी कशी काय मला निघून गेलीस फसवून वगैरे असं त्या गोष्टी म्हणायचा. गेल्या 8 दिवसांपासून सुद्धा तो हे सगळं करतच होता. त्यानंतर मग या सगळ्यामध्ये आत्ताची कालचा दिवस उजाडतो. मग काय होतं की रात्री 9:45 दरम्यान ती म्हणते की मी माझं काम संपवून घरी निघाली होती आणि राहत्या घरी चालत जात असताना तिथे एक शाळा आहे, त्याच्याजवळ पाठीमागून माझ्या कोणतरी पळत आलं आणि मी वागे वळून बघणार तेवढाच माझ्या पाठीवरती आणि मानेवरती एक ऍसिड सारखं द्रव पडल्याने मी यामध्ये जखमी झाले. आता ऍसिड टाकणाऱ्या माणसाने मी पाहिलं तर मला दिसलं की तो श्रीरामच होता. ते पाहताच तो परत एकदा तो थांबला, तो पळून नाही गेला बरं का. तर ऍसिड टाकलं आणि त्याने असं वळून तिच्याकडे बघितलं आणि तो परत म्हटला की जर तू माझी नाही झाली ना तर मी तुला कोणाचंही होऊ देणार नाही. त्याच्या हातात एक छोटी काळ्या रंगाची बाटली होती, तिने ती बाटली पण तो जाताना फेकली, त्यामुळे माझ्या पायावर पण थोडंसं ऍसिड सांडलं, अंगावरती पडलं, यामध्ये मी जखमी झाली आणि मी पडलेले असताना पण मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर तो पुढे पळून गेला. आता यानंतर काही स्थानिक होते, त्यांनी मला मदत केली. मग मग पोलीस आले आणि मग मी पोलिसात येऊन ही सगळी तक्रार दिली. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये पण दाखल केलं. आता हे सगळं झाल्यानंतर तिला ससून हॉस्पिटलमध्ये पण नेण्यात आलं की नक्की काय झालं काय नाही याच्या पण डिटेल्स घेण्यात आल्या. आणि मग ती या सगळ्यामध्ये असं म्हणते की मी जेव्हा घरी जात होती त्यावेळी मागून तो आला आणि तो असं म्हटला की जर तू माझी नाही झाली तर मी तुला कोणाचंच होऊ देणार नाही आणि ऍसिड सारखा ज्वलनशील पदार्थाने माझ्या अंगावर टाकला, त्याने मला गंभीर जखमी केलं. आणि अर्थात ती हिंदी बेल्टची, त्यामुळे मूळ तिचा जबाब हिंदीमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे, त्याचं सगळं ट्रान्सलेशन होतं. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक लाईन म्हटली होती की प्रेम माणसाला आंधळ नाही वेडं बनवतं, त्यातलं हे उदाहरण आहे. आधी दोघंही तिकडे असं रिलेशनशिपमध्ये होते, दोघांमध्ये भांडणं झाली. लेट्स कन्सिडर समजा मुलीला पटलं नसेल किंवा मुलालाही पटलं नसेल म्हणून ते दोघं वेगळे झाले. पण ज्यावेळी तिने नवीन काही गोष्टी सुरू केल्या, जसं की तिने एक नवीन नातं सुरू केलं, ते नातं सुरू झाल्यानंतर मात्र याला सहन नाही झाला आणि तो मध्य प्रदेशपासून पुण्यापर्यंत पोहोचला. तिला फॉलो केलं, तिचा पाठलाग केला, तिला वेगवेगळ्या ठिकाणी त्याने हॅरॅस केलं, फोन करण्याचा मात्र वारंवार तिला प्रयत्न करायचा आणि या सगळ्यांचं ती कुठे काम करते काय नाही ह्याही डिटेल्स काढल्या. आणि मग काय झालं,
मग हे सगळं प्रकरण पोहोचलं ऍसिडपर्यंत. पुण्यातल्या एका लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 21 वर्षांच्या मुलीसोबत हे घडलं. किती? 21 वर्षांच्या मुलीसोबत. सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचून या प्रकरणी कुठपर्यंत जाते बघायचं आपल्याला. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार आत्ता थांबतो.